नमस्कार मित्रांनो, मागच्या सीटवर बसल्यावर असं असते. तर आमचा प्रवास चालू झाला सकाळी वळवलीपासून ते गोवा. आम्ही आलो एस टी महामंडळमध्ये. महामंडळाचा प्रवास कसा सुखद असतो ते तुम्हाला आम्ही सांगेनच. तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. रस नको बाय. हां, तर मी काय सांगत होतो, जर तुम्हाला कंबरदुखी, मणकेचा, मानेचा कशाचा त्रास असेल तर असेल तर तुम्ही नसेल तर भेटेल आणि असेल तर नीट होईल. तर तुम्ही नक्कीच महामंडळ एस टीला मागच्या सीटवरती भेट. सगळा त्रास एकदम स्वस्त दरात नीट करून भेटेल. नसल्याला करून भेटेल. असल्याला ठीक होईल, नसल्याला होईल. अशाच प्रकारे आम्ही गोव्याला जाताना माझा थोडासा कमरेचा त्रास बरा झाला. आम्ही आता कोल्हापूर बस स्टँडवर 50,000चं वाटाण्याचं पाकिट घेतलंय. ठीक आहे. हो, रोख 80 रुपये. 80,000. सॉरी, मिस्टेक. इट्स मिस्टेक. तर आम्ही आता आहे होंडा घाटमध्ये. ड्रायव्हर अशी एस टी चालवत आहे की असं वाटतं आम्ही आता गोव्यात जातोय. होय, ड्रायव्हरसाठी काय 2 शब्द. एरोप्लेन नाही, एस टी नाही, एरोप्लेन. फास्ट टाइम फ्युरियस 11मध्ये सिलेक्शन करायचं ड्रायव्हर. डेमो बघा ना, डेमो. घालवतोय गड्या. सुट्टी नोट कार्यक्रम. रोहित बरोबर म्हणत होता इन्शुरन्स काढायला पाहिजे होता. गेले पोस्टाचा इन्शुरन्स काढतात. तर प्रवासात एक ट्विस्ट आलेला. आपल्या अकलूजची माणसं आपली अकलूजकडून गाडी येत होती. ते गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे वाटत गाडी अडकली होती घाटामध्ये. तर त्यांना आपण लिफ्ट दिलेली आहे. ओळख सांगा एकदा. हां, ओळख प्रकाश कदम, डॉक्टर, नवजीवन हॉस्पिटल. नवजीवन हॉस्पिटल, कदम डॉक्टर. आपण आलो कुठं? गोव्यात. आणि तुम्ही आंघोळ करताय व्हय? एवढा मोठा बीच शेजार आहे. बीचवर जाऊन आंघोळ करायची. मी तर रूमवर आंघोळ केलं त्या पोराने. म्हणून राहायला कुठे नाही वाटत ना. माजोर्डा बीचवर चाललोय. काय माजुरी माणसं आहे ती अशी घेऊन आम्ही माजोर्डा बीचवर चाललोय. तर मोठा भाऊ गेलाय सनस्क्रीम आणायला. काय ना, सनस्क्रीम. उन्हात आमचा छोटा भाऊ काळा पडतोय. त्याचं लग्नाचं बघायचं चालू आहे. त्याला स्थळ चालू आहे. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी पोरगी असेल तर सांगा. आमच्या भावाचं लग्न करायचं आहे. अरे थांब, टक्कल लावल्या कसं स्थळ बघावं तुला रे. तर ठीक आहे. तर आम्ही बीचवर गेले की तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो. बीचवर केलेली मस्ती, एन्जॉय सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील. तर शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आपण आलो आहे आता माजोर्डा बीचवर. तर बीच लईच माजोरा दिसतोय, पण छान आहे. खूप छान, खूप सुंदर अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. खूप भारी वाटत आहे. फील येत आहे खूप छान. असं वाटतं आता गाणे चालू, डान्स कर. थोडंसं कलाकृतीचं काम चालू आहे इथं.
काय लिहितो CID काय लिहायला लागलाय तो? कॅडेट आपण काय काय कॅडेट आपण कॅडेट म्हणजे काय NCC ची पोस्ट आहे. अन्नपूर्ण ओनली व्हेज स्पेशलिस्ट. तर नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा यामध्ये तुमचं सर स्वागत आहे. तर आम्ही आता आलो आहे छावा मूवी बघा. किती सुंदर वॉल पेंटिंग काढलेली आहे बघू शकता तुम्ही. अरे वा वा छान छान. असंच पोरे आहे ना, पोरांना असं शॉपिंगसाठी गणवत असतात. असं द्या आता काय. हे इथे एक बाटले गणेश. बसून बैठ. काल दिवसभर रूममध्येच होतो आम्ही. छावा चित्रपट बघितल्यामुळं म्हणलं आज आपल्या हॉटेलमध्ये जेवण करावं. छावा मूवी खरंच खूप भारी आहे बरं का. सगळ्यांनी एकदा बघा, नक्कीच बघा. तर आज दिवस दुसरा आपला. आम्ही आता जाणार आहे बागाबीचला. नॉर्थ गोवा आता फिरणार आहे आम्ही. तर चला मग दाखवतो तुम्हाला नॉर्थ गोवा. हनुमान देवस्थान. तर मित्रांनो, गोव्यात फक्त फिरायला बीचेस नाहीत किंवा ख्रिश्चन मंदिरच नाहीत, तर आपली हिंदू मंदिरं पण खूप आहेत. गोव्यात आल्यानंतर आपल्या मंदिरात पण या. हनुमान मंदिर, श्रीरामांचं मंदिर, गणपती म्हणा, सगळ्या देवांची खूप मंदिर आहेत आपल्या इथं. असं नाही की फक्त गोव्यात फिरायला फक्त बीचेस आहेत किंवा आपण चर्चेस फक्त बघू शकतो. आता आपलं ब्लॅक स्पॉट तयार झालं. एक तेवढा मेंबर आहे आपला.
तर आता आम्ही आलेलो आहे बागा बीचवर. आपले फंटर लोक थांबलेत. ते फोटोवाले आहेत. यांना बघून मला रोहित लोखंडेची आठवण आली. चायनीज. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलो आता फोर्ट अगवात कारागृह संग्रहालयामध्ये. तरी बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. तर किल्ल्यात आम्ही गेलो नाही. का म्हणून माहीत आहे का म्हणून गेलो नसेल. आम्ही जेल आणि संग्रहालय बघायला आलतो. ॲक्च्युली ते सांगतो मी नंतर, त्यासाठी तुम्ही आधी ऐका. तर ही एक पुरातन काळातलं जेल होतं. ते जेल आता बंद करून यांनी तिथे संग्रहालय केले. सॉरी तेच रे, तिथे संग्रहालय लिहिले, ग्रंथालय, म्युझियम, ती एकच आले सगळं, सबका मालिक एक. तर हां, तर असा विषय झालेला आहे. मग आम्ही आज चाललेलोच होतो बरं का. आम्ही आज चाललेलोच होतो, पण गेलो तिथं. एंट्री फी बघितली की आम्हाला अटॅक झाला. मग लगेच आम्ही साईड व्ह्यू बघितला आणि लगेच हां, एक नंबर वाटलं. साईड व्ह्यूवरच कर बाहेर. तुम्ही आता बघू शकताय आमची गाडी आता अडकलेली आहे. गाडी काढताय तोपर्यंत मी चिप्स मुरमाड माते मुरमाड माते तुम्ही बघू शकता. डेमो इथंच असतो. बघू गाडी गाडी गाडी. गणेश फायनली आमची गाडी रोडवर आली. मुलांचं कष्ट वाया नाही गेलं. आम्ही जातो रोडवर एक वेळ आली. आता गोव्याला टाटा बाय बाय करणार आहे. बाय बाय हो. तर काल असं झालं की आम्ही गेलो होतो चहा प्यायला. तर चहा पिऊन झाल्यानंतर त्याला विचारलं की बाबा दादा बिल किती झालं. तर तो बोलला 200 रुपये. आम्ही होतो 4 जणांचं चहाचं बिल 200 रुपये झालं. त्याला मी सांगितलं 200 रुपयेमध्ये माझी आखी मळवली चहा पिली असते, माझं खानदान चहा पिलं असतं. पण त्याने काय ऐकलं नाही. 200 रुपये शेवटी दिले त्याला. हां दिले. ते झालं. त्यानंतर आलो की आम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. त्यामुळे तिथे 1000 रुपये आमचे गेले. तर अशा तऱ्हेने आमचा आज राहणार होतो तो दिवस आम्ही कॅन्सल करून सरळ सकाळच्या एस टीला बसलो आहे.
त्यामुळे आता आम्ही गोव्याला टाटा बायबा करून आपली घराकडे येणार आहे. आल्या मग 3 बायाचा पावसाचा चिवडा खाणार आहे आणि अजून नेलोच्या हॉटेलात जाऊन मस्तपैकी वडापाव भजी खाणार आहे. खतरनाकमध्ये माऊलीला कमबॅक करणार आहे आता. नमस्कार, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवजयंती आली, आपल्याला आता शिवजयंतीची तयारी करायची आहे. तर चला मित्रांनो, येतोय मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार आहे.